या ठिकाणी IC कॉलनीमध्ये अभिषेक घोसाळकर फाउंडेशन आयोजित या ठिकाणी साओ जो फेस्टिवल 2.0 हा आपल्या ईस्ट इंडियन समाजासाठी अतिशय सुंदर कार्यक्रम तेजस्विनी घोसाळकर, विनोद घोसाळकर त्यांच्या पूर्ण परिवाराने या ठिकाणी आयोजित केला. अतिशय सुंदर आणि लोकांचा उत्साह आहे. मुंबई घडवण्यासाठी ईस्ट इंडियन समाजाचं पण खूप मोठं योगदान आहे. तर त्यामुळे मला खूप आनंद झाला. मी स्वतः पण किरोळ विलेजची आहे. किरोळ विलेज हे ईस्ट इंडियन समाजाचं आहे संपूर्ण आणि त्या ठिकाणी जवळपास माझ्या आफ्टर मॅरेज माझे जवळपास 26 वर्ष ईस्ट इंडियन समाजातल्या लोकांबरोबर माझ्या सगळ्या मैत्रिणी, भाऊ, माझे भाव बहिणी आवरा असा बरं वाटतं. तर खूप मला बरं वाटतं त्यांच्याबरोबर. खूप हॅपी लोक आहेत, खूप एन्जॉय करतात, हॅपी गो लकी आहे, लाईफ एन्जॉय करतात, आलेला क्षण एन्जॉय करतात. आणि आज मला त्यांच्याबरोबर खूप हा सेलिब्रेशन करण्यासाठी थँक्स टू तेजस्विनी. आधी छान तिने मला हा क्षण मला दिला. त्यामुळे सुंदर कार्यक्रम आहे. खूप शुभेच्छा देते मी. हां, 2012ला मी नगरसेविका असताना आम्ही एकत्र काम केलेलं. अभिषेक अतिशय हसरा, केव्हाही भेटला की ताई कशात करून मला नेहमी बोलायचा. आज इकडे आल्यानंतर अभिषेकच्या अर्थात आठवण येणार. पण एक मला सांगायला खूप अभिमान वाटतो की अभिषेक नाही, त्याची उणीव कुठेच भासत नाही. सगळं काय ह्या ठिकाणी तेजस्विनीने भरून काढलेलं आहे. सगळे कार्यक्रम त्याचे ह्या ठिकाणी त्यांनी जी सुरुवात केली त्या सुरुवात केलेल्या सगळ्या कार्यक्रमाला ती अतिशय उत्साहाने या ठिकाणी पार पाडते. त्यामुळे अभिषेक आहे आमच्यामध्येच असंच या ठिकाणी जाणवतं. उद्धव ठाकरे यांनी असा आरोप केला आहे की आम्ही सहांकडून ऑपरेशन देवेंद्र फडणवीस असा सुरू आहे. ऑपरेशन देवेंद्र फडणवीस असा सुरू आहे, उद्धव ठाकरे यांनी आरोप केले. नाही, उद्धवजींनी काय आरोप केले आता ह्याच्याकडे आम्ही कुठे ऐकत बसणार. आम्ही फक्त आमचं काम करतोय. देवाभाऊ त्यांचं काम करतात आहे. आज पूर्ण मुंबई, महाराष्ट्र, भारतामध्ये पूर्ण भारतीयांनी, सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेने आणि मुंबईकरांनी त्या ठिकाणी ट्रिपल इंजिन सरकार केंद्रात पण आहे, महाराष्ट्र शासनात पण आहे आणि आता महानगरपालिकेत पण आहे. त्यामुळे आम्हाला लोकांनी निवडून दिले आणि आम्ही अतिशय प्रामाणिकपणे ट्रिपल इंजिन सरकार व्यवस्थित काम करतो. त्यामुळे कोण काय बोलतं याच्याकडे आमचं लक्ष नाही. 1 वर्षाच्या नंतर आज उद्धव ठाकरे मुंबईतून बाहेर गेले आहेत. खासदारांच्या जिल्ह्यामध्ये जाऊन ते सभा घेत आहेत. त्यांचं ते काय करणार याच्याकडे आम्ही काय बोलणार. त्यांचं त्यांना काम करू दे. आम्ही समाजासाठी, लोकांसाठी, जनतेसाठी त्या ठिकाणी सेवेचं काम करतोय. त्यांच्यासाठी आम्ही उभे आहोत. मैम, हिंदी में बता दीजिए, आज भिवंडी में टीईटी का पेपर लीक हुआ है. टीईटी का पेपर आज लीक हुआ है. टीईटी का पेपर लीक हुआ है, उस पर क्या कहना है? उसके बारे में तो मैं पूरी इन्फॉर्मेशन लूँगी, लेकिन मैं यहाँ पे कहना चाहूँगी एज अ पेरेंट्स, मैं एक महापौर भी हूँ लेकिन मैं उसी के साथ मैं पेरेंट्स भी हूँ, कि इस तरह से जो बच्चे पूरे साल भर परिश्रम करते हैं और इस तरह से पेपर लीक होना ये कोई अच्छी बात नहीं है. सब बच्चों के ऊपर इसका इफेक्ट होता है. माँ पिताजी परेशान हो जाते हैं. तो जो भी लोग ऐसी चीज़ों में है तो उनके ऊपर कार्रवाई करके स्ट्रॉन्ग उनके ऊपर गुनाह दाखिल होना चाहिए. लोगों को गिरफ्तार भी किया गया है, लेकिन आज मुख्यमंत्री जी ने कहा कि इस मामले में भी सीटी की गठित की गई है. नहीं, जो भी है, जिसकी भी जवाबदारी, जिसकी भी गलती है उसको निश्चित करो और उसके ऊपर कार्रवाई करो. थैंक यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.